आज आपण बनवूयात नाश्ता सेंटरसाठी अगदी मऊ लुसलुशीत उपीट. रंग चव सुरेख येण्यासाठी मी याच्यामध्ये काही टिप्स दिलेले आहेत. आपण याच्यामध्ये काही भाज्या वापरणार आहोत, डाळी वापरणार आहोत. चला तर सुरुवात करूया. अर्धा चमचा तूप टाकूया आणि हा 1 वाटी रवा घेतलेला आहे. आज आपण तुपामध्ये करायचं आहे उपमा. तेलापेक्षा तुपाची चव चांगली लागते. आणि हा रवा जाडसर घेतलेला आहे, बारीक नाही घ्यायचा. बारीक घेतला तर उपीट चांगलं नाही होत. जाडसरच घ्यायचा रवा आणि हा मंद आचेवर भाजून घेऊया. रवा भाजत आलेला आहे. गुलाबी रंगावर रवा भाजून घ्यायचा. रवा जर कच्चा राहिला तर उपीट चिकट होतं आणि खूप जास्त रवा भाजला तर फळफळीत होतं. खूप जास्त रवा भाजायचा नाही. गुलाबी रंग येत आला की आपण गॅस बंद करायचा. रवा भाजणे हे महत्त्वाचं आहे. जसं आपण रवा भाजू तसंच आपलं उपीट होईल. तर आता रवा भाजलेला आहे आणि रवा जसा भाजत जाईल तसा हलका होत जातो. आपल्याला उलटण्यानं परतताना जाणवते की रवा हलका झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. 1 चमचा तूप टाकलेलं आहे. शेंगदाणे, तुपावर शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे खूप करपू द्यायचे नाहीत, मध्यम आचेवर भाजून घ्यायचे. काही करपू द्यायचं नाही, करपलं तर चव बिघडते. शेंगदाणे फुटलेले आहेत, तडतडलेले आहेत, काढून घेऊया. हे काजूचे काप ते पण तळून घेऊया. काजू भाजलेले आहेत गुलाबी रंगावर, ते पण काढून घेऊया. पुन्हा 1 चमचा तूप टाकलेलं आहे. 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, हे पण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं. आता खूप जास्त गॅस मोठा केला तर करपतील आणि आतून कच्चे राहतील. एकदम क्रंची व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने मंद आचेवर भाजून घेऊया. डाळी भाजले गेलेले आहेत गुलाबी रंगावर. मोहरी तडतडायला देऊया. जिरे, कढीपत्ता, मिरची भाजून घेऊया. 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, मोठा कांदा घेतलेला आहे. आता कांदा बारीक कापून घ्यायचा आणि खूप जास्त भाजायचा नाही. खूप जास्त भाजला तर उपीटमध्ये तो विरघळून जाईल. कांदा हा उपीटमध्ये दिसला पाहिजे. मिरची, आपण जे साहित्य घालणार आहे ते सर्व उपीटमध्ये दिसलं पाहिजे. हा थोडासा भाजून घेऊया. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण पाणी उकळून घेऊया. आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. तर पाणी मी 2.5 पट घेणार आहे. 2 वाटी पाणी घेतलेलं आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं. दूध घातल्यामुळे आपला उपमा एकदम लुसलुशीत होतो, खाताक्षणी तोंडामध्ये विरघळतो आणि आपण नाश्ता सेंटरसारखे उपीट करणार आहे. एकदम चविष्ट होते. हे दूध घालून तुम्ही बघा, चवीमध्ये एकदम फरक पडतो. आता हे दूध घातलेलं आहे आणि आपण हे उकळून घेऊया. कांदा थोडासा भाजला गेलेला आहे. हिंग, किसलेलं आलं, गाजराचे काप, ओले वाटाणे. आता हे थोडंसं परतून घेऊया. हे पण खूप जास्त भाजायचं नाही. गॅस मोठा करून थोडंसं परतून घेऊया. आता हे दूध आणि पाण्याचं जे मिक्सचर होतं ते गरम झालेलं आहे, ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. मीठ चवीपुरतं, साखर चिमूटभर मिक्स करूया. दुधामुळे रंग एकदम सुरेख येतो. आदन उकळलेलं आहे. आता रवा घालूया. रवा घालताना थोडा थोडा घालायचा आहे, एकदम सगळा रवा ओतायचा नाही. रवा सगळा ओतला तर गुठळ्या होतील. थोडा थोडा रवा घालायचा आणि हलवायचं, मिक्स करायचं, पुन्हा थोडा रवा घालायचा. अशा पद्धतीने आपण सगळा रवा घालून घेऊया. गॅस एकदम बारीक केलेला आहे, नाहीतर रवा सर्व उडतो. सर्व एकदम मिक्स करून घेऊया. आता झाकण ठेवूया आणि वाफ आणूया. मंद आचेवर शिजवून घेतलेलं आहे. एकदम लुसलुशीत मऊसूत झालेलं आहे उपीट. आता याचा रंग अगदी पांढरा शुभ्र तसाच राहिलेला आहे. आपण गाजर, वाटाणे घातल्यामुळे बदललेला नाही अजिबात. कोथिंबीर घातली तर रंग बदलतो, म्हणून मी कोथिंबीर शेवटी घालत आहे. शेंगदाणे आणि काजू आपण तळून घेतले होते ते पण शेवटी घालायचे. शेंगदाण्यांमुळे पण उपीटचा रंग बदलतो. आता सर्व एक मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी थोडासा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस आवडत असल्यास घाला, नाही घातला तरी पण चालेल. साखर, लिंबाचा रस घातल्यामुळे एक वेगळी चव येते. दूध पण घातलेलं आहे आपण. तयार आहे आपला उपमा. आता आपण हा सर्व करूया. अगदी मऊसूत झालेलं आहे, चिकट नाही झालेला अजिबात.